स्वतःच एक चांगली नगरपंचायत पाहिजे, जी आपलीशी वाटणारी पाहिजे, जिथं मान सन्मान मिळाला पाहिजे, जिथं माझी कामं झाली पाहिजे, जिथं माझी घरपट्टी घ्या, जिथं माझी पाणीपट्टी घ्या, पण माझ्या घरासमोरचा कचरा तिथं हटला पाहिजे, माझ्या गटारीसमोरचं घाण तिथं निघाली पाहिजे, मला चांगला रस्ता असला पाहिजे, माझ्या मुलाला चांगली शिक्षणाची सोय असली पाहिजे, मला कुठेतरी माझ्या घरातल्या ज्येष्ठ माणसाला कोविडची बाधा झाली तर त्याला बेड मिळाला पाहिजे, मला कुठेतरी आरोग्याच्या सुविधा चांगल्या मिळायला पाहिजेत, मला कडेगावमध्ये राहते कुत्रं चावलं तरी मला कुत्र्याची लस मिळाली पाहिजे. हे प्रामाणिक एक थोडक्या भावना नागरिकांच्या आहेत. मग ते काही चुकीच्या आहेत का? मग त्या मिळाल्या एवढ्या 5-25 वर्षात त्या त्यांना मिळाल्या का? किंवा एखाद्या ज्येष्ठाला वाटलं की मी संध्याकाळी फिरायला जायला मला एखादं पार्क असावं, कारण मी रस्त्यावर फिरू शकत नाही, गाड्या येतात, मोटरसायकल येतात, कोण उडून जातं कधी कळत नाही. किंवा एखादा समाजाला वाटतं की माझ्यासाठी सेपरेट स्मशानभूमी असावी, एखाद्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असावं असं एखाद्या विद्यार्थ्याला वाटतं, एखाद्याला महिलेला वाटतं की मला एखादं ट्रेनिंग देणारं सेंटर असावं, एखादं गारमेंट असावं, एखादं माझ्या हाताला काम देणारं एखादं केंद्र असावं. हे काही चुकीचं आहे का? मग आपण पुढारी म्हणून सत्ता गाजवत असताना आपण ह्याच्यापैकी काय देण्याचा प्रयत्न केला? आपण एखादं काय काम एखादं केलं, एखादं आपल्याला असं वाटणारं काम केलं, ह्यांना सगळ्यात चांगलं काय केलं तर ह्यांना फक्त राजकारण जमतं, ह्याने एखाद्याचं श्रेय घ्यायचं जमतं, एखाद्याचं फक्त मी तुला दिलं ह्याचा गाजावाजा करायचा जमतो. येत्या 5 वर्षात जे काही केलं नाही ते एखादं आमचं पॅनल उभं राहतंय असं म्हणल्यानंतरच किती कोटीचा निधी आला, किती कोटीचे नारळ फुटले, किती मटेरियल आणून रस्त्यावर पडलं हे तुम्हाला माहित आहे. मग येत्या 5 वर्षात तुम्हाला का जमलं नाही?